उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील बहिणीच्या खात्यावर 3000 रुपये प्राप्त झाले आहेत। त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने 5000 पेक्षा अधिक बहिणींचा सन्मान करत भर पावसात त्यांच्यासोबत संवाद साधण्यात आलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला 1,08,00,000 बहिणींच्या खात्यात प्रत्येकी 3000 रुपये देखील टाकण्यात आले आहे। या योजनेचा लाभ मिळालेल्या बहिणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी लाडक्या बहिणीचा सन्मान करण्यासाठी लाडक्या बहिणीचा देवाभाऊ हा कार्यक्रम हनुमान चौकातील वंजारी भवन समोर आयोजित करण्यात आला होता। यावेळी वरुण राजाने हजेरी लावली, मात्र आलेल्या बहिणींनी उठून न जाता त्यांनी डोक्यावर खुर्ची घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या लाडक्या भावासोबत संवाद साधण्यासाठी खंबीरपणे उभ्या होत्या। यावेळी गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर भागवत कराड, शहर जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराळकर, संजय केनेकर, बापू घडामोडे, अनिल मकरिये, शिवाजी दांडगे, लक्ष्मीकांत थेटे, जालिंदर शेंडगे, हर्षवर्धन कराड, दीपक ढाकणे, गोविंद केंद्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना राखी पौर्णिमेच्या निमित्त राखी बांधायच्या उत्सव आज सगळे इकडे जमा झाले होते, पण पाऊस आला। पण भर पावसातही माझ्या सगळ्या भगिनी मोठ्या संख्येने इकडे उपस्थित राहिल्या। आज जो कार्यक्रम होता राखी बांधायचा तो त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडला आणि मान्य देवेंद्रजींना शुभेच्छा दिल्या, आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या। मी सर्व भगिनींचा पावसाच्या दिवशी आज या मुख्यमंत्री लाडकी बहिणा या कार्यक्रमाच्या प्रसंगी आलेल्या सर्व या हजारो संख्येने आलेल्या सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभारही मानतो। तेवढ्या पावसात त्या सगळ्या या कार्यक्रमात उपस्थित राहिल्या। धन्यवाद।